नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. 10वी झाली, 12वी झाली, आता काय करायचं? प्रत्येकाला सगळ्यात मोठा बिकट प्रश्न म्हणजे काय करायचं. प्रॉपर मार्गदर्शन नाही, गायडन्स नाही. बरेचसे आमचे मित्र, आमचे पालक विचारतात की 10वी झाला मुलगा काय करायचं, 10वी मुलगी झाली काय करायचं, 12वी नंतर काय करायचं. तर मित्रांनो, आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th क्लास, 10वी नंतर काय. पहिला पाथ तुमचा इंटरमिजिएटचा असतो, म्हणजे 11वी 12वी 2 वर्षाचं. एक सायन्स, कॉमर्स, आर्ट. 12वी आर्ट, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स. दुसरा पाथ असतो पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक हे 3 वर्षाचं आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, केमिकल, एरोनॉटिकल, ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, बायोमेडिकल, मरीन टेक्नॉलॉजी, मायनिंग टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी अँड रबर टेक्नॉलॉजी. एवढे कोर्सेस तुम्हाला 3 वर्षाच्या पॉलिटेक्निकमध्ये आहे. त्याच्यानंतर ITI. 10वी नंतर तुम्ही ITI करू शकता. 2 वर्षाचा ITI. त्याच्यामध्ये फिटर, कॉम्प्युटर, सिव्हिल ड्रॉसमन, मेकॅनिकल मध्ये रेडिओ अँड TV, मोटर व्हेकल्स, डिझेल मेकॅनिक्स अँड मरीन. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सर्वेयर्स, देन मशीन टूल्स टेक्नॉलॉजी, वेल्डर, फायरमन, कुकरीज अँड पेन टेक्नॉलॉजी. हे ITI मध्ये आले. त्याच्यानंतर एक 3 वर्षाचा पॅरामेडिकल सायन्स म्हणून आहे, एक ब्रँच आहे पॅरामेडिकल सायन्स. ते 3 वर्षाचा कोर्स आहे पॅरामेडिकल सायन्स. पॅरामेडिकल सायन्स मध्ये तुम्हाला DMLT, DLM, देन DHFM, देन DQA, DOT अँड हेल्थ इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, ही शाखा त्याच्यामध्ये आहे पॅरामेडिकल सायन्समध्ये. म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरेचं कोणाला व्हायचं असलं ना, तर तुम्हाला पॅरामेडिकल सायन्सचा 3 वर्षाचा हा डिप्लोमा कोर्स करावा लागतो. त्याच्यानंतर 10वी नंतर तुम्हाला शॉर्ट टर्म कोर्सेस आहे, एक 6 महिने किंवा 1 वर्षाचा आहे. 6 शॉर्ट टर्म कोर्सेस कोणकोणते? DTP टायपिंगचे, देन टॅली कोर्स, देन इंटरनेट, ग्राफिक्स, ॲनिमेशन, वेब डिझाईन अँड सायबर सिक्युरिटीज. हे 10वी नंतरचे कोर्सेस आहे. मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला, परत एकदा सांगतो. इंटरमिजिएट म्हणजे 11वी 12वी 2 वर्षाचं आहे. नंतर पॉलिटेक्निक हे 3 वर्षाचं आहे. ITI हे 2 वर्षाचं आहे. पॅरामेडिकल सायन्स 3 वर्षाचा आहे. आणि शॉर्ट टर्म कोर्स तुमचे 6 महिने किंवा 1 वर्षाचे आहे. क्लिअर? एकदम क्लिअर याच्यामध्ये. आता कोणाला काही प्रॉब्लेम असला तर मला नंतर तुम्ही विचारू शकता. हे झालं 10वी नंतर. आता 12वी नंतर काय? 12वी नंतर तुम्हाला परत तुम्ही लक्षात घ्या. आता मी पहिला पाच सांगतोय. पहिला फर्स्ट इंजिनिअरिंग, दुसरा मेडिकल, तिसरा डिग्री, कुठली डिग्री एनी, नंतर टीचिंग, त्याच्यानंतर अदर्स. ठीक आहे. आता इंजिनिअरिंगचा कोर्सचा आपण विचार करू. इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचं आहे.
त्याला बी किंवा बीटेक. बी म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बीटेक म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. बी किंवा बीटेक. याला इलिजिबिलिटी काय आहे? 12वी. 12वी सायन्स. 12वी सायन्स झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला अपियर होऊ शकतात. आता त्याच्यामध्ये एंट्रन्स टेस्ट आहे. एंट्रन्स टेस्ट तुमच्या IITची असते, CET असते, CET एक्झाम, देन AI-EEE असते अँड बिट्सची असते, BIT बिट्स पिलानीची एक अलग एक्झाम असते एंट्रन्स टेस्ट. ही एंट्रन्स टेस्ट पास झाल्यानंतर किंवा अपियर झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षाच्या कोर्स करता ऍडमिशन घेता येते. कोणकोणते ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये? पहिली आहे मेकॅनिकल ब्रँच, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स, देन केमिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, देन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, सिरॅमिक इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग अँड सिल्क अँड टेक्स्टाईल इंजिनिअरिंग. एवढ्या AICTEच्या मान्यता असलेल्या ब्रँचेस आहे, अप्रूव्ड कोर्स बाय AICTE न्यू दिल्ली. AICTE अशी संस्था आहे भारतातली की त्याची मान्यता जर असली तरच तुम्हाला त्या विषयाला, त्या ब्रँचला मान्यता मिळते. तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी शाखा सांगितली मी, मेडिकल. मेडिकलची दुसरी एलिजिबिलिटी तुमची 5 वर्षाचा कोर्स आहे. एंट्रन्स असते एक्झाम, CET असते आणि नीट असते. CET आणि नीट मेडिकल करतात. आता मेडिकल करता काय काय? तुम्ही मेडिकलची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही कुठे ऍडमिशन घेऊ शकतात? पहिला MBBS ॲलोपॅथिक, देन BUMS युनानी, तिसरा BHMS होमिओपॅथी, देन BAMS आयुर्वेदिक, BNYS नॅचरोपॅथी, देन ॲग्रिकल्चर सायन्स, देन BDS डेंटल, BVSC वेटरनरी अँड BPT म्हणजे फिजिओथेरपिस्ट. मी परत सांगतो एकदा, मेडिकलची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर, क्वालिफाय झाल्यानंतर किंवा मार्क्स आल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या शाखेला ऍडमिशन घेऊ शकतात? MBBS ॲलोपॅथिक, BUMS म्हणजे युनानी, BHMS होमिओपॅथी, BAMS आयुर्वेदिक, BNYS नॅचरोपॅथी, ॲग्रिकल्चर सायन्स, BDS डेंटल सायन्स, BVSC वेटरनरी, BPT फिजिओथेरपिस्ट. ठीक आहे. याच्या नंतर पॅरलल मध्ये अलाइड हेल्थ सायन्स हा किती 2 ते 3 वर्षाचा कोर्स आहे. 2 ते 3 वर्षाचा कोर्स आहे. याच्याकरताही तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते. पहिला आहे फार्मसी, B.Pharm मेडिकल शाखेमध्ये येतोय आपण. हे दुसरी शाखा कुठली? मेडिकल मेन. फार्मसी B.Pharma, BSc नर्सिंग, BOT मीन्स ऑक्युपेशनल थेरपी, BOT, BSc मीन्स एनेस्थीसिया टेक्नॉलॉजी, BSc कार्डियक टेक्नॉलॉजी, BSc मेडिकल लॅब टेक्निशियन, BSc रेडिओथेरपी, BSc इन रेडिओथेरपी, BSc इन क्लिनिकल ऑप्टोमेट्री, BSc in nuclear medicine, BSc in operational theater, BSc in
फिजिशियन असिस्टंट, BSc in respiratory care, and BMLT means medical lab technology. BMLT जसं DMLT तसे BMLT मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी टेक्निशियन. हे तुमचे मेडिकलच्या रिलेटेड झाले. याच्यामध्येच अजून एक आहे पॅरामेडिकल सायन्स. पॅरामेडिकल मध्ये डायलिसिस अँड डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ECG टेक्निशियन, हार्ट करता जे ECG टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, देन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. हे झालं तुमचे मेडिकलच्या रिलेटेड. आपण सुरुवातीला इंजिनिअरिंग बघितलं, नंतर मेडिकल बघितलं. ठीक आहे. आता तिसरा पाच जो आहे 12वी नंतरचा तो डिग्री आहे. ते 3 वर्षाचे कोर्स आहे. डिग्री कोणकोणती डिग्री आहे तुमची 3 वर्षाची? ज्यामध्ये डिग्रीमध्ये BA सगळ्यांना माहिती आहे, BA बॅचलर ऑफ आर्ट, BSc बॅचलर ऑफ सायन्स, BCom कॉमर्स शाखा, देन अदर्स मध्ये मग आहे. तर BA मध्ये काय आहे? BA मध्ये तुमचा BA इन हिस्ट्री, BA इन जॉग्राफी, BA इन लिंग्विस्टिक म्हणजे भाषेमध्ये PhD, BA इन इकॉनॉमिक्स, BA इन सायकोलॉजी, BA इन फाईन आर्ट, BA इन पॉलिटिकल सायन्स, BA इन सोशियोलॉजी, BA इन लायब्ररी सायन्स. आर्ट आपल्या जीवनात आर्ट अतिशय महत्वाचा आहे. बॅचलर ऑफ आर्ट. नंतर सायन्स शाखेचा विचार करू. सायन्स शाखा 3 वर्षाची आहे. BSc प्रत्येकाला माहिती आहे, BSc इन फिजिक्स, BSc इन केमिस्ट्री, BSc इन मॅथ, BSc इन अप्लाइड सायन्स, BSc इन हॉर्टिकल्चर, BSc इन कॉम्प्युटर सायन्स, BSc इन होम सायन्स, BSc इन बायोकेमिस्ट्री, BSc मीन्स MPC, BSc इन अलग अलग BScच्या शाखा आहे, सब ब्रांच आहे. 3 वर्षाचा कोर्स आहे BScचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमर्स, बीकॉम रेग्युलर, कॉमर्स म्हणजे बीकॉम रेग्युलर, देन बीकॉम इन कॉम्प्युटर, बीकॉम इन बँक, बीकॉम इन बँकिंग सेक्टर, बीकॉम इन टॅक्स प्रोसेस. पूर्वी फक्त बीकॉम होतं, आता बीकॉम मध्ये पण 4 शाखा दिल्या त्यांच्या. बीकॉम इन रेग्युलर बीकॉम आहे, नंतर एक स्पेशल कॉम्प्युटर मध्ये बीकॉम आहे, म्हणजे जे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरच्या जे काही कॉमर्सच्या रिलेटेड सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असतील त्याच्यामध्ये जे काही नॉलेज असेल त्याचा तुम्हाला ते शिक्षण तिथं दिलं जाईल. बीकॉम इन कॉम्प्युटर, बीकॉम इन बँकिंग, देन बीकॉम इन टॅक्स, बीकॉम इन टॅक्स, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स. हे झालं कॉमर्स शाखेचं. त्याच्या व्यतिरिक्त पण डिग्री असतात. LLB डिग्री, लॉची डिग्री आहे. देन BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BBA. नंतर BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, BBM बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. नंतर BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट, देन BAF बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स, BAF बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स. त्याच्यानंतर BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स. आता लक्षात घ्या, मी सुरुवातीला काय सांगितलंय, पहिले इंजिनिअरिंग, नंतर मेडिकल, नंतर सायन्स. सायन्स मध्ये तुम्हाला मी सांगितलंय
डिग्री, सायन्स मीन्स डिग्री, 3 इयर्स डिग्री. त्याच्यानंतर चौथा, आफ्टर 12, आफ्टर इंटरमिजिएट, व्हॉट नेक्स्ट? टीचिंग. टीचिंग टीचिंग फील्ड म्हणजे एक रॉयल फील्ड आहे. टीचिंग करता डीएड 2 वर्षाचा आहे. डीएडची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. प्रायमरी स्कूल एक्झाम, प्रायमरी स्कूल, नंतर अनएडेड UDPED म्हणून असता 2 वर्षाचा पीईटी टीचरची एक्झाम द्यावी लागते टीचिंग करता. देन अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, मॉन्टेसरी म्हणतो आपण त्याला, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, ECCED. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात शिक्षक करिअर करायचं असलं तर तुम्हाला 12वी नंतर ह्या एक्झाम द्याव्या लागतील. डीएड एक डिग्री आहे, UDPED म्हणून एक डिग्री आहे, नंतर अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन ECCED ही एक अलग डिग्री आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं टीचिंगच्या रिलेटेड. त्याच्यानंतर महत्वाचं NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. 12वी नंतर काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पण 3 कॅटेगरीज आहे. पहिला तुमचा आर्मी, दुसरा नेव्ही, तिसरा एअरफोर्स. म्हणजे NDA ला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन असतात. त्याची पण एंट्रन्स एक्झाम असते, ग्रुप डिस्कशन असतं. तर आर्मीमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो, मग तिथे त्यांचं शिक्षण घ्यायचं, तिथं जॉब. नेव्ही अँड एअरफोर्स हे NBAच्या बद्दल झालं. NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या रिलेटेड झालं. आता हे पण इंजिनिअरिंग पण मला करायचं नाही आहे, मेडिकल पण नाही करायचं आहे, डिग्री पण नाही करायची आहे, टीचिंग पण नाही करायचं आहे, NDA पण नॅशनल डिफेन्स मध्ये अकॅडमीमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. काय मग आता करायचं काय? मग काहीतरी करायला पाहिजे ना. मग अदर कोर्सेस पण सरकारने आपल्याला अवेलेबल केले आहे. कोणकोणते अदर कोर्सेस आहे? तो तुम्ही त्याच्या डिप्लोमा कोर्सेस पण करू शकतात. एक फॉरेन लँग्वेजेसचा कोर्स आहे, फॉरेन लँग्वेज. नंतर फायर सेफ्टी, जर्नलिझम, होम सायन्स, टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट, हॉटेल मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट. तुम्हाला आता सध्या तुम्हाला हे कोर्सेस डिग्री नंतरही पॅरल करता येतात. फॉरेन लँग्वेजेसचा कोर्स करायचा आहे, जॅपनीज लँग्वेज, जर्मन लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज, जे काही जिथे सध्या ज्याला स्कोप आहे ते. इंग्लिश तर आहेच, पण त्याच्या पॅरलला एक कोर्स कुठलाही करायचा. देन फायर सेफ्टी, फायर सेफ्टी